नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत नीती आयोगाचे 10वे गव्हर्निंग कावन्सिल बसकेचे अध्यक्षपदार आसतले. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळान 2024-25 वित्तीय वर्सा केंद्र सरकारात 2,68,000 कोटी रुपया परस चड अतिरिक्त निधी हस्तांतरीत करपाक मान्यताय दिल्या. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल गोंयांत नव्या जुवारी पुलाचेर उबारपी ऑब्झर्वेटरी टॉवराची बुन्याद घाली. भारतान पाकिस्तानाच्या विमानां खातीर हवाई क्षेत्र प्रतिबंध 23 जून मेरेन वाडयला आणि भारताच्या नीरज चोपडान पोलंडात जानुस कुसोसिन्स्की मेमोरियल भालाफेक सर्तीत रुप्या पदक जिखला. आता पुराय खबरो. आयज नवी दिल्लीत नीती आयोगाचे 10वे गव्हर्निंग कावन्सिल बसकेचे अध्यक्षपदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसतले. अंदूचो विशय विकसनशील भारता खातीर विकसीत राज्य 2047 हो आसा. गव्हर्निंग कावन्सिल बसकेत 2047 मेरेन विकसीत भारता खातीर विकसीत राज्य ह्या दृष्टिकोनाचेर चर्चा जातली. 10व्या गव्हर्निंग कावन्सिल बसकेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुखेलमंत्री आणि उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष, वांगडी आणि सीईओ हाजीर आसतले. हे बसकेत देशामुखार आशिल्ल्या उदरगतीच्या आव्हानांविशीं चर्चा करपाक आणि भारताक विकसीत राष्ट्र करपाक राज्यांची भूमिका कितें आसा हाचेर एकमत करपाक एक आगळी माची मेळटली. उद्देजकतेक चालना दिवपा खातीर, कुशळटाय वाडोवपा खातीर आणि देशभरात शाश्वत रोजगार संधी निर्माण करपाचे उपायांचेरूय हे बसकेत चर्चा जातली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळान 2024-25 वित्तीय वर्सा केंद्र सरकाराक 2.68 लाख कोटी रुपया परस चड अतिरिक्त निधी हस्तांतरीत करपाक मान्यताय दिल्या. मुंबयत आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले मंडळ बसकेत हो निर्णय घेतलो. मंडळान देशी आणि संवसारीक अर्थीक परिस्थितीचो नियाळ घेतलो. आरबीआयच्या वर्सुकी अहवालाक आणि वर्साच्या अर्थीक विवरणाक ह्या वेळार मान्यताय दिली. चालू अर्थीक आव्हानांमदीं अर्थीक स्थिती घटमूट करपाच्या हेतान आरबीआयन आतांमेरेनचे केल्ले हे सगळ्यांत चड लाभांश हस्तांतरण आसा. आयफेल टॉवरा भशेन प्रेरणा घेवन गोंयांत नव्या जुवारी पुलाचेर उबारपी ऑब्झर्वेटरी टॉवराच्या बुन्यादी फातर बसोवपाच्या कार्यावळीत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल बुन्याद घाली. हे वेळार उलयतना तांणी सांगलें की जुवारी पुलावेल्या ट्विन टॉवराचें स्वरूप आयफेल टॉवरा भशेन आसतलें आणि तो 5 वर्सांत पुराय जातलो. गोंयांत महामार्ग प्रकल्पां खातीर 33,000 कोटी रुपयांचे वांटप केलां, जे राज्यांच्या वर्सुकी अर्थसंकल्पा परस चड आसा अशें मंत्री गडकरी हांणी म्हळां. जसं पॅरिसमधलं एफेल टॉवर जसं जगात प्रसिद्ध आहे, तसं गोव्यातलं हे देखील भारतात नाही, प्रमोदजी, हे जगात प्रसिद्ध झालं पाहिजे अशी स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शन मध्ये जे काय होते ते पूर्ण निर्णय घेऊन त्या प्रकारचं बांधकाम करण्यात आलं. तो खर्च आम्ही स्वतः NHAI कडनं केला आणि मग मला एक दिवस प्रमोदजींनी सांगितलं की हे काम आम्हाला द्या. तिथंही भरपूर 2 लाख टुरिस्ट येतात आणि या ठिकाणी जी व्ह्यूअर गॅलरी आणि ऑब्झर्वेटरी बनणार आहे, यामध्ये माझी एक छोटीशी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की गोव्यामध्ये खूप चांगले आर्किटेक्ट्स आहे. आपण एक डिझाईन तयार केलेला आहे, तुम्ही एक स्पर्धा घ्या आणि त्यामध्ये गोव्याच्या आर्किटेक्ट पुरतच मर्यादित ठेवा. स्ट्रक्चर आपण उभं करू, पण याच्या आतमधलं रेस्टॉरंट, व्ह्यूअर गॅलरी, ऑब्झर्वेटरी याच्यामध्ये माझी विनंती आहे की गोव्या मुक्तीचा जो इतिहास आहे, लहानपणी मोहन रानडे पासून जगन्नाथराव जोशींपर्यंत अनेक लोकांनी, अनेक क्रांतिकारकांनी गोव्याला मुक्त करण्याकरता बलिदान केलं. गोव्याची आपली एक संस्कृती आहे, गोव्याचा इतिहास आहे आणि तो इतिहास भारताच्या याच्यामध्ये पोर्तुगीज यांचाही पण इतिहास आहे आणि इतिहास हा ट्रान्सपरंट रीतीने येणाऱ्या सगळ्या इंटरनॅशनल लेव्हलवरच्या लोकांना कळला पाहिजे. हे कार्यावळीक मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानवडे, येरादारी मंत्री मॉविन गुदिनो आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. 270 कोटींच्या ह्या प्रकल्पांत रेस्टॉरंट, आर्ट गॅलरी आणि हेर सुविधा आसतल्यो. हाचो गोंयच्या पर्यटकांक लाव जातलो. 460 कोटींचो दाबोळी विमानतळ रस्तो प्रकल्प जुलय 2026 मेरेन पुराय जातलो. बहुप्रतीक्षित मुंबय गोंय महामार्ग जुनाच्या निमाणे मेरेन पुराय जातलो आणि 3-4 म्हयन्यांनी ताचें काम सुरू जातले. फोंडा ते भोमा रस्त्याची निविदा तयार जाल्या अशें केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलें. पेडणे ते काणकोण मेरेन वॉटर टॅक्सी सुरू करपाचो प्रस्ताव आसा अशें ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी सांगलां.
भारतान पाकिस्तानाच्या उड्डाणां खातीर नो टर्म म्हळ्यार नोटीस टू एअरमॅन फुडल्या म्हयन्याचे 23 मेरेन वाडयल्या. नागरी विमान मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण पाकिस्तानात नोंद जाल्ल्या आणि लष्करी विमानांसयत पाकिस्तानी विमान कंपन्यांनी चलयल्ल्या मालकीच्या आणि भाड्यान घेतिल्ल्या विमानांक भारतीय हवाई क्षेत्रात मान्यताय ना. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांकडेन उलयतना नागरी विमान मंत्री राममोहन नायडू किंजरापू हांणी सांगला की नोटम वाडयला आणि भारतान सद्याची स्थिती तिगोवन दवरल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आतां मुखावेल्यो खबरो. ऑपरेशन सिंदुराचेर भारताच्या राजनैतीक संपर्काचो भाग म्हणून परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हांणी 4 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळांच्या वांगड्यांक हे विशीं म्हायती दिली. मिस्री हांणी काँग्रेस फुडारी शशी थरूर, भाजपा फुडारी रविशंकर प्रसाद, राष्ट्रवादी सपा फुडारी सुप्रिया सुळे आणि भाजपा फुडारी बैजयंत पांडा हांच्या फुडारपणा खाला आशिल्ल्या शिष्टमंडळाक हे विशीं म्हायती दिल्या. कालच्या संक्षिप्त म्हायती उपरांत काँग्रेसीचे खासदार शशी थरूर हांणी सांगले की भारताक 1989 वर्सा सावन शिमे पलतडी कडल्यान कितले भयानक आतंकवादाक तोंड दिवचें पडटा हाचे विशीं भारत सगळ्या भायल्या संवादकांक म्हायती दितलो. हे शिष्टमंडळ भारता वांगडा नेमकें कितें घडटा आनी फुडारांत ह्या दहशतवादी हल्ल्यांक कसो फुडो करप हें स्पश्ट करतलो अशें तांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां 25 मे दिसा आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 122वो भाग आसतलो. 21 जून दिसा आंतरराष्ट्रीय योग दीस 2025 मनोवपा खातीर लडाख युनियन टेरिटरी प्रशासनान लडाखाचो सगळ्यांत व्हड सप्तकभर चलपी आंतरराष्ट्रीय योग आनी ध्यान महोत्सव 25 ते 21 जून मेरेन मनोवपाचे निर्णय जाहीर केला. लडाखाची 7 सुरम्य आनी निश्चल सुवाती सयत पँगॉंग तळे, शांती स्तूप, सिंधू घाट हांगा सिंधू न्हंयेचे देगेर आनी नुब्रा देंगण ह्यो सुवाती योग सत्रां खातीर वेंचून काडल्यात. 2025 वर्साच्या पोलंडांतल्या चोर्जोवात जाल्ले जानुस कुसोसिनिस्की मेमोरियल सर्तींत भारताचो स्टार भालाफेकपटू नीरज चोपडान रुप्या पदक मेळयला. 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी ह्या खेळगड्यान आपल्या 6व्या आनी निमाण्या यत्नांत आव्हानात्मक परिस्थितींत 84.14 मीटर भालाफेक नोंद केली. 2021 उपरांतचो हो ताचो सेगीत 22वो टॉप 2 फेरयेंत समावेश आसा. जर्मनीचो जुलियन वेबर हाणें 86.12 मीटर भालाफेक करत भांगरा पदक जिखले, जाल्यार ग्रेनेडाचो अँडरसन पीटर्स हाणें 83.24 मीटर भालाफेक करत 3रो क्रमांक मेळयलो. IPL क्रिकेटात काल राती लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमात सनरायझर्स हैदराबादान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूक 42 धांवड्यांनी हारयलो. जैता खातीर 232 धांवड्यांचो फाटलाव करपी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 19.5 षटकांत 189 धांवड्यो करून ऑल आउट जालो. भारतीय हवामान खात्यान आयज केरळ, दक्षिण कोकण, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, गोंय आनी अस्तंत राजस्थान ह्या सुवातांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला आनी रेड अलर्ट जारी केला. तशेंच IMDन तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार आनी आसामाच्या कांय वाठारांनी लेगीत व्हडा प्रमाणात पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 2 ते 3 दिसांत केरळ, माहे आनी दर्यादेगेवेलो कर्नाटकांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगतीं फुडल्या 3 ते 4 दिसांत मध्य महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी तेलंगणा वाठारांत लेगीत पावस पडटलो. दिल्लीत गडगड, जगला आनी वादळी वाऱ्या सयत कांय प्रमाणात पावस पडपाचो अदमास आसा. फुडल्या 2 दिसां खातीर जम्मू आनी उदेंत राजस्थानाच्या एकसुरे सुवातींनी उश्णतायेचे ल्हार पातळपाची शक्यताय आसा. तशेंच फाल्यां मेरेन वायव्य भारतांत चडांत चड तापमान 2 ते 4 अंश सेल्सियस मेरेन वाडटलें.
आता खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत नीती आयोगाचे 10वे गव्हर्निंग कावन्सिल बसकेचे अध्यक्षपदार आसतले. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळान 2024-25 वित्तीय वर्सा केंद्र सरकाराक 2,68,000 कोटी रुपया परस अतिरिक्त निधी हस्तांतरीत करपाक मान्यताय दिल्या. केंद्रीय रस्ते आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल गोंयांत नव्या जुवारी पुलाचेर उबारपी ऑब्झर्वेटरी टॉवराची बुन्याद घाली. भारतान पाकिस्तानाच्या विमानांचेर हवाई क्षेत्र प्रतिबंध 23 जून मेरेन वाडयला आनी भारताच्या नीरज चोपडान पोलंडात जानुस कुसोसिनिस्की मेमोरियल भालाफेक सर्तीत रुप्या पदक जिखले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.